आपल्याकडे जी मंदिरं बांधलेली आहेत ना, त्या मंदिरामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपण मंदिरामध्ये उतरून खाली जावं लागतं. तर भगवंताचं दर्शन होतं. इथे उलटा मामला आहे, आम्हाला पायऱ्या चढून वर यावं लागतं. आणि माझे फोटो काढायचे, हिमालय चढताना कसे ते मी वर चढून येतो एवढा. काय करावं. पण चांगलं आहे, कारण असं आहे, प्रपंच हा नेहमी खाला आपल्याला ओढतो, स्थूलामध्ये ओढतो. तर सूक्ष्मामध्ये जाण्याकरता त्याला बरोबर असं वर चढावं लागेल यात शंका नाही. आणि आपलं काय होतं, तुम्ही हे लहान पुराणा ते खेळण्याची जागा असतात ना, त्यात एक घसर उंगली असते बघा. तर 10 पावलं तेवढी वर जायचं आणि बसरलं की प्रयत्न करावा लागत नाही, विसरून सोडलं की जर तिथे झाली येतो. तसं आपलं आहे. निरूपण सांगणारा सांगताना काय विचारता चढत जातो, आज गेली की झाली. असं होता कामाचं नाही. वर म्हणजे वर चढला पाहिजे. त्याची भूमिका अशी वर गेली पाहिजे की त्याची देहबुद्धी कमीच झाली पाहिजे. असं तर मागच्या रविवारचा जो विषय आहे ना, तो विषय मी पूर्ण करून घेतो आणि मग पुढचा आजचा विषय सांगतो आपल्याला. असं आहे, काय आहे बघा, आपला प्रारब्धाचा विषय झाला. तुम्हाला आठवत आहे का, हे शिकवणाऱ्याला लक्षातच ठेवावं लागतं, तेव्हा त्याचं काही दोष नाही तुमच्या लक्षात नसेल तर. काय आहे की दिलखीचं वाक्य मी सांगितलं आपल्याला. एक जर्मन अतिशय मोठा विचारवंत काय सांगितलं, लाईफ इज अ मिस्टिरियस फॅब्रिक woven out of destiny, chance and character. आठवतंय ना, सोपं आहे, पाठ करायला काही कठीण नाही. जीवन काय आहे, एक सुंदर वस्त्र आहे म्हणा, पण गूढ मिस्टिरियस फॅब्रिक. बर, कसे त्याचे जे धागे आहेत ते कोणते, तुम्ही यापूर्वी पैठण्या पाहिल्या असतील, त्याच्यामध्ये चांदीचे धागे असायचे, सोन्याचे दागिने, मोठमोठ्या लोकांचे राजे रजवाडे त्या सोन्यांचं सूत असायचं, आपण पाहिलं. पुन्हा रेशीम काय असायचं, हे सगळे धागे जसे एकत्र मिळून एक वस्त्र तयार करतात, त्याप्रमाणे मानवी जीवन हे प्रारब्ध, डेस्टिनी म्हणजे. त्याला प्रारब्ध शब्द मी आपला वापरतो, पण नियती हा त्याचा शब्द आहे. डेस्टिनी म्हणजे फेट नव्हे, नशीब नव्हे, हा चुकीचा आहे. फेटॅलिझम हे वाईट आहे फार. काय बघ काय व्हायचं उद्या आम्ही काय करणार. डेस्टिनी मध्ये काय व्हायचं ते नियमानं होणार आहे, ते मला बदलता येईल का ही भावना असते. म्हणून त्याला नियती असं आपल्याकडे योगवासिष्ठात म्हटलेलं आहे. तर नियती ही कशी आहे, ती नियती नियमानच जाते. दृश्याचे नियम ठरलेले आहेत. आता हा विषय थोडा तात्विक होतो, पण हे समजून घ्या तुम्ही. मग त्याबरोबर चान्स. अहो काय मनुष्याला, मला शेक्सपियरचं हॅमलेट नाटक आठवतं मला. काय म्हणतो, हॅमलेटच म्हणतो, देर इज अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन. काय वाक्य, मोठा लेखकाचा. काय मानवी जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्यामध्ये अशी एक वेळ येते, टाईड म्हणजे जशी समुद्रात पाणी वर वर येतं, भरती येते. देर इज अ टाईड इन द अफेअर्स ऑफ मेन. अ चान्स इफ टेकन, इट लीड्स ऑन टू फॉर्च्यून. संधी साधली मनुष्य भाग्यावर चढतो. असं आहे. तसं जीवनात सुद्धा संधी येते, संधी जर साधली चालला, नाही बाकीचे पडतात. मी काय म्हणतोय आपल्याला, बाकीच्या संधी सोडून द्या. आपला जो विषय आहे परमार्थ, त्यामध्ये मानवी जीवनाची केवढी मोठी संधी आहे बाबा. हे साधू संत फार सांगतात आणि गोष्ट खरी आहे बरं का. आपला विश्वास असो नसो, माझा विश्वास आहे, पण त्याला एक आधार सांगतो. असं आहे, आपण जन्माला येतो, कुठून येतो कळतं का. प्रामाणिक बना स्वतःशी.
तुम्ही कुठून आलात, तुम्हाला कल्पना आहे का? कुठल्या गावी होता, कुठल्या आईबाबांचे कुठे होता, कुठे होता, कसे आला, काही नाही. मी आपल्याला 2-3 वेळा सांगितलेलं आहे प्लेटोचं म्हणणं, ते की मायथॉलॉजी म्हणजे पुराण कथाच सांगावी लागेल, तेव्हा ते सोडून द्या आपण. पण का तुम्ही आईबापाच्या पोटी जन्माला आला? काहीतरी कारण आहे ना. कर्मयोगे सकळ मिळाली, काय समर्थांचं सांगायला. तुमचं देणं घेणं आहे काहीतरी, म्हणून तुम्ही आला. नाही तर नाही, त्याचं देणं संपलं की चालला. मग तुम्ही अमेरिकेला जाओ, नाही तर मरून जाओ, काय वाटेल ते हो, पण देणं घेणं आहे. कर्मयोगे सकळ मिळाले. बरं, समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि समर्थांचा जो शब्द आहे त्यांच्या अभंगामध्ये त्याला ऋणानुबंध असं म्हटलेलं आहे. बंधन आहे ऋणाचं, देणं घेण्याचं बंधन आहे. एवढं झालं की संपलं, मग तो तुमचा नाही, तो देण्या घेण्याकरता आलेला आहे. सांगण्याचं हेतू माझा एवढंच आपल्याला की ते माहिती नाही. बरं, ज्या परिस्थितीत तुम्ही येता त्या परिस्थितीत का, पुरुष स्त्री म्हणून का, मोठा लहान म्हणून का, त्याचं उत्तर आहे का मला सांगा? बुद्धीनं काय उत्तर द्याल तुम्ही? नाही उत्तर देत आहे, नाही का? म्हणजे सगळा अंधार आहे. बरं, पुढे अंतकाळी कुठे, केव्हा, कसा, कशाने व्हायचा, याला काही ताळतंत्र आहे का? काय याला म्हणता येईल? आता जे घडतं त्याला नियती कशी असते का? एक 2-3 उदाहरणं देतो इतिहासाची. पहिलं उदाहरण, एब्राहम लिंकनचा मुलगा जो होता रॉबर्ट लिंकन म्हणून, त्याचं उदाहरण देतो. आपण ही उदाहरणं मी देत असताना अति बोधप्रद इतिहासात घडलेली. तेव्हा तो मिलिटरीमध्ये, सैन्यामध्ये मोठा अधिकारी होता. तेव्हा लिंकनने त्याला भेटायला बोलावला वॉशिंग्टनला. हा आला रात्रीची वेळ. तेव्हा कळलं की फोर्ड नाट्यगृहामध्ये बाप नाटक पाहायला गेला. हा दारात गेला तर त्याचं प्रेत बाहेर येत होत. नियती बघा, सांगतो आपल्याला. बर, तेवढ्यावरती थांबलं का? पुढे बाप मेला, लिंकन मेला, ते जाऊ द्या. हा मिलिटरीचा अधिकारी झाला मोठा. तर गारफील्ड नावाचा अमेरिकन प्रेसिडेंट होता. त्याने काय याला बोलावला वॉशिंग्टनला, सांगितलं की मी जर्सीला जाणार आहे, न्यू जर्सी. आपले मराठी लोक पुष्कळ म्हणतात जर्सीमध्ये. तर मला जर्सीमध्ये जायचंय, तू माझ्या बरोबर ये मग. बरं, तेव्हा हा काय म्हणाला, तू म्हणतोस मला, पण माझ्या सध्याच्या जागेवरून मला हलता येत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. तेव्हा तुझ्या बरोबर मला कसं येता येईल? म्हणून तो निघून गेला. त्यांच्याला बोलावला, परत बोलावला तर मी काही तुझ्या जवळ राहू शकत नाही हे सांगण्याकरता गारफील्डच्या घरी गेला. राजवाड्यात, व्हाईट हाऊस मध्ये, तिथे गारफील्डचं प्रेत बाहेर. गेला तर प्रेत बाहेर आलं. लिंकनचं प्रेत जसं बाहेर आलं तसं गारफील्डचं प्रेत. बरोबर, आपल्याकडे म्हण आहे, इजा दिजा तिजा, आहे ना. पुढे काय झालं, तो मेला, हो गेला. आज याच्यातच होता, मिलिटरीमध्ये होता. तेव्हा अध्यक्ष निराळा झाला गारफील्ड नंतर. तेव्हा त्याचं याच्यावरती प्रेम. तर त्याला एका प्रदर्शनाला जायचं होतं. त्याच्या बरोबर एक मिलिटरी ऑफिसर पाहिजे होता, अनुभवी, म्हणून त्यांनी याला बोलावलं. तरी सांगितलं, बाबा मला कसं शक्य नाही. म्हणाल तुझे. तो त्या प्रदर्शनगृहाच्या दारात आला आणि त्याचं प्रेत बाहेर. काय प्रारंभ बघा. म्हणजे जिथे अपॉइंटमेंट झाली तिथे आपला प्रेताशी संबंध. या इतिहासात घडलेल्या गोष्टी आहेत, असं समजू नका आम्ही आपल्याला काहीतरी सांगतो. बोधप्रद आहे फार. आता तुम्ही काय म्हणाल, या मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगतात. आई साध्या माणसाची गोष्टी सांगतो. विषय मी पूर्ण करणार आहे. हा बरोबर तसंच आहे. मामा वरेरकर होते ना,
यांचं ना आत्र्यांचं फार वैर होतं. वैर म्हणजे ते आपापसात असतातच. हो, तो एक गवई दुसरा गवायला कधी चांगलं म्हणणार नाही, त्याप्रमाणे एक लेखक दुसऱ्याला कधी चांगलं म्हणणार नाही. हे पुरस्कार बिरस्कार जाऊ देतात, काय अर्थ नसतो. बरं, तेव्हा जिथे मामा आहे तिथे संकट जायचंच काहीतरी, ती त्यांची भावना. मला काणेकरांनी ही गोष्ट सांगितलेली आहे म्हणून सांगतो आपल्याला. तर गोव्यात काहीतरी एक प्रसंग होता साहित्यिकांचा, म्हणून एक बस ठरवली. तर आचार्यानं कळलं या बसमध्ये मामा आहे. तेव्हा हे काय म्हणायचे, काणेकर आपण काय त्या बसमध्ये जाणार नाही म्हणाले, कारण 8 वर्षी विधेय तिथे आहे. आणि काणेकरांची गाडी होती, तेव्हा ते त्या गाडीने गेले आणि मामा गेले. ती घाटात घसरली गाडी, काहीतरी झालं गेले मांडळ. आता याला काय म्हणायचं, ती नियती. एखादा मनुष्य तुमच्याकडे आला त्याच्याने येऊनच येतो, एखादा आला की आनंद घेऊन येतो. काय करायचं, समजा तुमचा धंदा काही असला, त्याच्या पैशाची देवी असली, बुडवणारच तुम्हाला. तो त्याचा योगच तसा, त्याचा हेतू नसतो तसा, पण तो बुडवायचा असतो तुम्हाला. एखाद्या कंपनीत शिरला गेली की त्याची उलटी छत्री व्हायची असते, हे नियती. आणखी एक सांगतो आता. आमच्या मोगल्याची 2 उदाहरणं आहेत आपली, आमच्या लहानपणी कानावर आधी पाहिलेली. तिथे या निजामला, शेवटचा निजाम, याला मुलगा झाला, पहिला मुलगा. तेव्हा हे तिने सगळे लोक तिने भविष्याला लालचावलेले असतात. दिल्लीमध्ये प्रत्येक या मिनिस्टरचं जे ज्योतिष, तो हा नाही पाहो चंद्र काय, तेव्हा त्यांनी मुलगा झाल्यावर ज्योतिषाने विचारलं, तर तिथे एक हिंदू मनुष्य, त्याचं आडनाव पांडव, तो उर्दू पंचांग काढीत असे, त्याला नुजुमी पंचांग असं म्हणत, बरं का. आणि त्याला रमल विद्या येत होती. आश्चर्य वाटेल, एका मुसलमान साधूंनी त्याला ती विद्या शिकवलेली. हे फासे असतात त्याचे, पितळेचे फासे असतात बरं का, रमलाचे, ते टाकायचे आणि मग त्याची जी वरची बाजू येईल त्याच्यावरून काहीतरी गणित करून भविष्य सांगायचं. आपल्यापैकी चांगले ओळखीचे होते, त्यांनी एवढं सांगितलं, मी विद्या देतो तुला, तुला मूल बाळ होणार नाही. आणि गोपीठा दिखाली, त्याला मूल बाळ झालं, ते जाऊया. तर हा मुलगा झाल्यानंतर त्यांनी त्याला बोलावला आणि सांगितलं, इकडची तुम्हा लोकांना कल्पना नाही, इतकं आजोबन हे असे गुरुशी जसे शिष्य असत ना तसं, जी हुजूर पलीकडे बोलायचं नाही काय. हा, खाबिंद म्हणजे देव, जो म्हणतोय ते खरंच आहे असं ते भांडली असते. तेव्हा त्यांनी त्याला बोलावलं, तर हा काय म्हणाला, मी घरी जाऊन पाहून सांगतो. नाही म्हणला, माझ्यासमोर सांग. तर याला अडचण अशी आली, खरं सांगायची म्हणजे पंचायत ना. मुलगा झालेला आणि यांचं सांगितलं बा आमकाय दमकाय काही असू म्हणजे पंचायतच की नाही. तेव्हा काय असेल ते सांग म्हणाला. तेव्हा त्याने टाकलं ना, मग गुरुचं स्मरण केलं आणि 10-15 मिनिटं हिशोब करून सांगितलं की 2 गोष्टी आहेत. एक, याला राज्य मिळणार नाही, हा, आणि दुसरी गोष्ट, हा माझा मुलगा नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. बरं, तर राज्य मिळालं नाही. या उस्मान अलीने काय केलं, त्याच्या मुलाला वारस नेमला. मला माहिती असेल, आपलं सगळं सोनं त्याने ते सिडनी म्हणून होतं बघा, फार वर उन्हाळ्यात बसून बँक ऑफ इंग्लंडमध्ये नेलं. नाही रे, बँक ऑफ इंग्लंडमध्ये, बँक ऑफ इंग्लंडमध्ये नेलं. वर्तमानपत्र असावा इतकं उंचून गेला कसा, सगळं सोनं. आणि मग यांना कळलं भारतीय शासनाला की जुने गेलं म्हणून. हे त्यामुळे दुसरं, त्यांनी त्या अकबर हैदरी म्हणून तिथे प्राईम मिनिस्टर होता, त्यांनी खलिफाच्या मुली, 2 मुली, हे 2 भाऊ यांची लग्न करून दिली. त्या इतका पैसा खर्च करायच्या. राजघराण्यातल्या या स्त्रिया केव्हाही मोठ्या दुकानात जायच्या आणि खरेदी करून यायच्या. पैसे मागायची सोय नाही, पैसे कसे मागायचे, तर ते सगळं कर्ज त्या मुलावर यायचं. तेव्हा हुजूरनी काय केलं, हा माझा मुलगा नाही, याचं कर्ज मी देत नाही म्हणून त्याला डिझोन केलं. राज्यभीती गेलं. ती नियती. ब्रिटिश सरकारची तारीफ सांगतो आपल्याला.
तुम्हाला ते ज्ञानेश्वरीपेक्षा हेच बरं वाटत असेल. तिथे लाईफ जीवन आहे, जीवन आहे. त्याच्या ज्ञानेश्वरी लागू पडते म्हणून मोठी गोष्ट आहे. तेव्हा 1901 का 2 साली, मला तर 4 साली का 2 साली मला माहिती नाही, म्हणजे लक्षात नाही, वऱ्हाड ब्रिटिशांच्याकडे आलं. निजामाकडे होतं वऱ्हाड. तेव्हा त्यावेळेचा जो नवाब होता, नवाब म्हणजे निजाम, महबूब अली म्हणून, मला उदार, पण कर्ज फार हो. तेव्हा त्या कर्जाच्या पोटी लॉर्ड हार्डिंगने वऱ्हाड प्रांत घेतला. आता स्वतंत्र राज्य मागतायत ना ते कोणाचो काय त्यांचं, तेव्हा वऱ्हाड प्रांत घेतला. तर हा उस्मान अली सारखा मागे लागला की माझं वऱ्हाड मला परत द्या, तुमचं कर्ज फिरतं सगळं. आणि ते लोक त्याचं पाणी प्यायलेले ब्रिटिश लोक, तेव्हा त्यातून लॉर्ड रीडिंगने मार्ग काढला. लॉर्ड रीडिंग म्हणून फार वस्ताद माणूस, बरं, त्यांनी काय मार्ग काढला, आम्ही वऱ्हाड काही परत देणार नाही, पण आमचा जसा प्रिन्स ऑफ वेल्स आहे तसा प्रिन्स ऑफ बेरार याला करतो म्हणाले. आणि तेवढ्यावर त्याला समाधान मानावं लागलं. बघा, आता ही गंमत आहे. कसला प्रिन्स ऑफ बेरार, खायचे पंचायत कर्जाऊ माणूस, सांगितलं ना, ती नियती. तुम्ही राजाच्या पोटी येऊन राज्य मिळेल ही खात्री. आणखी सांगतोय आपल्याला, जेव्हा एडवर्ड जी एट, बरं का, जेव्हा राज्य सोडलं त्यांनी, इंग्लंडचं राज्य, त्या मिसेस सिम्पसनशी नाही का लग्न केलं, ती डायव्होर्सी होती, घटस्फोटीत होती. आणि कायदा असा आहे की घटस्फोटीत बाईस त्याला राज्याचा अधिकार नाही. तेव्हा तो गेला ड्यूक ऑफ विंडसर, फ्रान्समध्ये जाऊन राहिला पुढे. तर हा 6वा जॉर्ज आला, या बाईचा नवरा, सध्याची राणी आहे ना तिचा नवरा, तिचा बाप, तर तो आला राज्यावर. तेव्हा रॅफेलने भविष्य केलं की हा जर राजा झाला तर इंग्लंड विल बी इन्व्हॉल्व्ड इन अ डिझास्टरस वॉर. आणि वर्षामध्ये लढायला तोंड लागलं. काय असेल ही नियती, सामान्य माणसाची नियती काय हो. तुम्ही आम्ही पाहतो ना, कुठे जन्म, कोण पालन करतं, ती शाळात असली, कसं ते सगळं पुढे घडत जायचं, मुंबईत यायचं काय, आणि राहायला जागा काय, कसं घडत आलं, ती नियती. याला डेस्टिनी असं म्हणतात. आपल्या प्रारब्धाचे घडायचे ते बरोबर घडायचे. मनात वाचिरे पूर्वसंचित काय समजताना तयासारीचे भोगणे प्राप्त झाले. प्रारब्ध करायचं नाही, काही तुम्ही प्रयत्न करा, गुरु असू दे, आमचा असू दे, तमका असू दे, हे करायचं नाही. मानवी जीवनामध्ये हे जर आपण शिकलो ना, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची मिळे अन्न, तुकाराम महाराज. म्हणून प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. मला ते फार आवडतं. आम्ही शंका करीत नाही, असं का तसं का, अन्न मिळायचं म्हणजे मिळायचं. बरं, एक स्वामी आहे तिथे, त्या तिथले जी हे आहे ना, त्याचे शिष्य आहेत ते नित्यानंदाचे. ते स्वामी म्हणलं आज तिथे तिथे पहिल्यांदा मला काळजी वाटे, आज काही म्हणजे फळं मिळतं, एखादं 2 वेळा मिळतं, काय म्हणले प्रारब्ध झाली. तुकाराम महाराज किती छान आहे, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. मग बायको घरून आणून म्हणल्यावर देईल काय, किंवा एखादा शिष्य बोलायला या बुवा जयराम म्हणून देईल काय, हे काय असेल ते असेल, पण प्रारब्धेची भरे पोट. अगदी खरं आहे. तुम्ही आमच्या ऑफिसात का गेला, तुम्ही आमच्या ठिकाणून का रिटायर झाला, आमची नोकरी सोडून दुसऱ्यापती काय करता. अरे नाही, हा प्रारब्धाचाच आहे. आणि धंदे काय विचित्र असतात ते बोलायला. एक तुम्हाला सांगतो गंमत. एकदा काय झालं, मी येत होतो, जीवन सांगतोय मी तुम्हाला. कॉलेजमधून घरी येत असताना 12-12:30 झालेले, माझ्या समोर माझा एक विद्यार्थी बसला. पहिल्यांदा मला वाटलं मी याला कुठेतरी पाहिला, पण 3-4,000 विद्यार्थी जायचे आहेत. तेव्हा हाताला सोन्याचं घड्याळ घड्याळ शेतात बसला होता. 5 मिनिटं झाल्यावर मला म्हणला, गुड मॉर्निंग सर. अरे म्हणजे तू कोण काय. मी म्हणला आता व्यापारी झालोय,
मी BA झालो, आपल्या हाताखाली आले, आता मी व्यापार करतो. म्हणलं कुठे चालला? मला चाललो. अरे तिला काय म्हणला? तर म्हणला माझा धंदा उत्तम चाललाय. तो काय धंदा चाललाय? मी म्हणला मूळ गुजरातात, गुजरातला गरीब याच्यातला कुटुंबातला, 4 भाऊ म्हणला, खायची प्यायची अडचण असेल अशी आमची अवस्था. मुंबईत आलो म्हणला. मुंबईत आलो ते कार्टिंग एजंट असतात, त्यांच्या काहीतरी धंदा केला. आणि पुढे म्हणाला एक नवीन धंदा मला सुचला की या मारव्याच्या बाजूला पांढरी वाळू आहे, पांढरी वाळू. तर म्हणलं एकाने सुचवलं की आपण तांदळाचा व्यापार करू, त्यामध्ये ही वाळू मिसळेल. काय धंदा? तर मला तो काय म्हणाला, 2 महिन्यात सोन्याचं घड्याळ घेतलं बघा म्हणाला. तर मला असं वाटलं जरा पैसा तरी इतका अंधारा कसा बलक्याच्या पाठीमागे लावतो. काय सांगावं. तुम्ही पाहताना काही लोक की नाही आयुर्वेदाचे आले असतात, त्याच्यापेक्षा पास झालेले, काही येत नाही त्यांना. ॲलोपॅथीचे औषध देतात आणि त्यांच्यावरून पैसे जास्त मिळवतात. हा सगळा नियतीचा खेळ आहे. समजलं ना? आता इथे हा विषय पाहिजे. पुढचं काय मी सांगितलं, मानवी जीवन ही संधी आहे मोठी. ती संधी वाया घालवू नका असं ते सांगतात. ते जाऊ द्या. आणि शेवटचं जे आहे कॅरेक्टर, त्याबद्दल एक गोष्ट मात्र मी आपल्याला मुद्दाम सांगतो. ती अशी आहे की माणसाचं पुष्कळसं जगातलं नशीब त्याच्या वाणीवर अवलंबून आहे. महाराज एकदा म्हणाले, माझ्याजवळ काय होतं म्हणजे लौकिक विद्या नव्हती, ज्ञान नव्हतं, काही नव्हतं, फक्त गोड शब्द होते. एका गोड शब्दावर तिने सगळं जग झुलवलं म्हणाले. आणि समर्थांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय, वाणीचं अतिशय महत्व आहे. म्हणून तर असं म्हटलेलं आहे की ज्या वाणीने तुम्ही सगळं व्यवहार करता, ती वाणी ज्याने भ्रष्ट केली त्याचा आणखी काय कमी करत आहे नाही, त्याच्या जीवनात काय आहे नाही. आणि आपण पाहतो ना, लाह्यातपणे बोलणारा माणूस कोणाला आवडत नाही, नाही का? आपण पाहतो नाही. समर्थांची बोली आहे, शब्द निवडून बोलावा. म्हणजे आपण बोलताना, कारण शब्द जन्मभर राहतो बघा. ही परिस्थिती विसरेल माणूस, पण शब्द बोललेला माणूस विसरत नाही, खोल अंतःकरणात जाऊन राहतो. तेव्हा कॅरेक्टर म्हणत असताना त्याचं वागणं, विशेषतः बोलणं चालणं, हे दिलखिला जास्त म्हणायचं. गोड शब्द पाहिजे. एक सहज अगदी गमतीचं उदाहरण म्हणून सांगतो बरं का. बोलण्याची खुबी असते. काय झालं तुम्हाला हा माहिती असेल, प्रिन्स बिस्मार्क हा जर्मनीत ज्याने एकीकरण केलं जर्मनीचं, तो प्रशियाचा प्राईम मिनिस्टर होता, पण मोठा जबरदस्त माणूस होता. तेव्हा तो त्याच्या काळी, हा 19व्या शतकाच्या शेवटचा, इंग्लंडचा पंतप्रधान होता डिझरायली म्हणून, बेंजामिन डिझरायली म्हणून, व्हिक्टोरियाचा अतिशय प्रिय पात्र होते. तो होता ज्यू. तेव्हा बाकीच्या फारे वाटे हा ज्यू होता इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर. त्याला बिस्मार्क भेटायला. वाणीची खुबी सांगतोय आपल्याला, बोलायचं ते पण खुबी न कसं. तेव्हा बिस्मार्क काय म्हणाला, जर्मनीचं तेच त्यावेळेला काय विचारतात, आम्ही आफ्रिकेत एक नवीन प्रांत जिंकलाय म्हणाले. अरे वा, पण म्हणले त्यात अड घातली आहे. तिथे म्हणले आम्ही दोघांना मात्र परवानगी नाही बरं का. बेंजामिन इस्रायली ज्यू हा ब्रिटिश ख्रिश्चन आहे. तो म्हणाला का बरं म्हणाला, दोघांना आम्ही हे घातलेलं आहे. नाही म्हणलं त्याशिवाय राज्य बरोबर चालणार नाही म्हणून. तर इस्रायली म्हणाला बिस्मार्क, अरे फार बरं केलं, आपण दोघांपैकी कोणी नाही, म्हणजे मी ज्यू आहे तू पी आहे, डुक्कर आहे असं म्हणण्यापैकी आहे. अशी बोलण्याची खुबी आहे नाही का. आणखी एक गंमत सांगते. महाराजांच्या बरोबर मी एकाच्या घरी गेलो होतो. तो बोलायला लागला, त्याची बायको बोलायला लागली, त्याची सून बोलायला लागली, मुलगा बोलायला लागला, तक्रार करायला लागले एकमेकांविषयी. अगं ऐकायचं कोणाचं. तेव्हा महाराज म्हणजे थांबा बरं का, तुमच्यापैकी जो शहाणा असेल त्याने माझ्याशी बोलावं का. म्हणजे तुम्ही मूर्ख आहात ते सांगत असेल की नाही का. आपण काय म्हणतो अरे बस नाही बरं का.
एक मास्तर होते, गेलं तर पोरं काही गप बसे ना बरं का. तरी पुष्कळ सांगितलं, अरे हेडमास्तर येतील, आमचे येतील, तमचे येतील, ते काही ऐके ना. तेव्हा त्यांनी काय केलं, तेव्हा खरं वाटेल का, प्रायमरीचे मास्टर अक्षरशः त्यांनी बोंब मारली, शंख केला, सगळे पोरं हसले. आता शांत झालात ना, पुढे म्हणाले आता असं कोणी करू नका. पण चालण्याचा हेतू वाणी गोड पाहिजे. निरूपणकार सुद्धा कुणाचं अंतःकरण दुखवणारा पाहिजे, टाकून बोलून हे जातीवरून याच्यावरून नाही ना. मानवता लक्षात ठेवून वाढला, दोष दिसणारे त्याच्यामध्ये असतात. आता आज विशेषतः एक मला आपल्याला सांगायचं बरं का, की आता मी तेवढा वेळ घेणार आहे, म्हणजे मला कल्पना होती माझ्या वयाला आता 4 महिन्यांनी 89 वर्ष पूर्ण होणार आहे. मी आपल्याला धरून चालतो मी राहणार आहे म्हणून, परमात्मा काय करेल ते करेल. पण माझ्या मनात असं आपल्याला अगदी किती आठवतं तर 3.5-4 वर्षापासून मला आठवतं. आणि स्वच्छ माझी स्मृती आहे. माझा स्मृतिकोश फार भयंकर तीव्र आहे बुवा. नको म्हणलं तरी ते लक्षात राहतं. हा ते उपयोगी पडते गोष्ट खरी आहे, किती वर्षाच्या मागे वाचलेलं आणि दुसलेलं, पण ते आहे खरं बुवा. ते केव्हा डोक्यावर बाहेर जाईल तो कोण आठव. तेव्हा मी असा विचार केला, आपण काय शिकलो बरं अध्यात्माच्या दृष्टीने नव्हे, जीवनाच्या दृष्टीनं मी काय शिकलो या जगामध्ये. 85 वर्ष मी इथे जगलो, नाना तऱ्हेचे प्रसंग आले. कुठला मी सिकंदराबादला माझा जन्म, काय ते कसली परिस्थिती बदलत आज इथपर्यंत आलो. अरे हे काय आहे सगळं. तेव्हा मी ज्या गोष्टी 4-5 शिकलो त्या आपल्याला उपयोगी पडतील म्हणून मी सांगतो. माझी तारीफ नाही, पण जीवनाविषयी मी जे शिकलो ते आपल्याला उपयोगी पडेल म्हणून मी 5 मुद्दे लिहून काढले आणि ते थोडक्यात सांगतो. पहिला मुद्दा असा की आपल्या जीवनाला जसा आरंभ होतो तसा त्याचा शेवट कधीही होत नाही. कारण सगळं बदलत जातं ना. तुमच्या वेळची माणसं, तुमच्या वेळचे हितचिंतक, हितशत्रू सगळंच बदलतं. आणि लॉंग लाईफ म्हणजे जर दीर्घायुष्य असेल तर काय हो आणखीच काहीतरी नवीन माणसांचे संबंध, नवीन तरा सगळं. अहो पुढे काय होतं, काही पूर्वीची माणसं भेटली ना, याला पाहायला आहे पुष्कळ ठिकाणी, हा कोण आहे कोणावर, बरं कोण आहे विचारायची सोय नसते ना. आपल्यासोबत आहे काय आहे एवढं लक्षात राहत नाही. असं होतं खरं बघ. पहिला मुद्दा आपण ध्यानात ठेवा. जेथे श्रीमंतीत जन्म झाला, चांगल्या माणसात जन्म झाला, काय जे असेल ते सगळं उलटा पालट होऊन जात आणि शेवट होतो. मी अशी माणसं पाहिली आहेत, आई बापांची आठवण करून रडणारी माणसं पाहिली. ते नाही आहे, अशी माणसं नाही. काय त्यावेळेला प्रेम केलं त्यांनी विषय बोला, आता ते नाही राहिलं. असं पहिला मुद्दा. ज्या परिस्थितीत जन्माला आलो त्या परिस्थितीत शेवटपर्यंत निभावं लागत नाही, ती परिस्थिती टिकत नाही. नंतर दुसरा बरं का, जीवन म्हणजे हे मात्र अतिशय महत्वाचं, एक गूढ यात्रा आहे. इट्स अ पिलग्रिमेज. इंग्लिशमध्ये त्याला यात्रा म्हणतात. गूढ यात्रा का, त्याचं आपल्याला माझ्या मते असं आहे बघा, आपण ज्या घटनांचा अंदाज करतो की अमकं होईल तमकं होईल, माझा मुलगा इंजिनियर होईल किंवा मी अमका होईल मी तमका होईल, हे नेहमीच खरं ठरतं असं नाही. त्याचं कारण सांगतो आपल्याला. आपण नेहमी आपली इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ती प्रयत्न सफल होण्याला लागणारी शक्ती आपल्या अंगी नसते. ती शक्ती अंगी नसल्यामुळे मनासारखं होईल हे शक्यच नाही. घडलं तर नाही घडलं. मग जीवन कसं आहे, तुम्ही आम्ही काय समजतो, जीवन कसं पाहिजे, रेल्वेच्या रुळासारखं पाहिजे की गाडी एकदा झाली की दिलेलं होता गावाची नाही, चालले आपण इथून दिल्लीला. असं जीवन नाही. जीवन हे नदीसारखं आहे. नदीचा मार्ग ठरत नाही, ती कसा तरी मार्ग काढीत समुद्राकडे जाते. तसं जीवनात पुढे काय घडणार आहे याचं निश्चित कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला एक ज्योतिषाची गंमत सांगतो. ज्योतिषाची गंमत अशी आहे, तो आपण त्या ज्योतिषाकडे जातो
आणि तो ज्योतिषी आपली कुंडली दुसऱ्या ज्योतिषाला दाखवतो. ज्याला त्या शास्त्राची खात्री नाही ते तुमचं सांगू शकेल का? मला सांगा. नाही, उघडच राहिली. तेव्हा मनुष्याचं जीवन हे यात्रेसारखं आहे. कुठे जायचंय कोणाचं, काय प्रांतातून जायचंय कोणाचं. तेव्हा माणसाने कशी दृष्टी ठेवावी? आपल्या वाटेला आलंय ना, भोगा बुवा, मुखवटा तक्रार करू नका. नदीसारखं आहे ते वाहतच राहणार. बरं, हे आहे. आता गंमत अशी आहे, तिसरा का नंबर 3, आपण आपल्या भविष्याचे जे ठोकताळे बनवतो, आमकं करा म्हणजे आमकं होईल, आमकं केलं म्हणजे आमकं होईल. हे शेअर बाजारात लोक जातात ना, अहो तुम्ही या मानवेत का पडला? अरे काय म्हणजे थोडं धंदा केल्याबरोबर एकदा वर गेले, जातो खालीच पण वर गेलो म्हणतो. नाही का तुम्ही पाहताना मोठे मोठे लोक. बरं, आपल्या लोकांमध्ये विशेषतः महाराष्ट्रीय लोकांमध्ये ही शक्ती नाही. दिवाळा घालून हात वर करून जगासमोर यायचं, नंग्याची खुदा बिडरता आहे, त्याला कोण विचारलं? ती आपल्यामध्ये नाही. नाही का? आपल्याला प्रेस्टिज काय करावं बाई, याला पैसे द्यायचे आहेत. अरे नाही बा, माझं मी काय करू? नाही का? हे आपल्या जवळ नसतं. त्यामुळे होतं काय, धडी जर न उधर अशापैकी होतं. ते मारवाडी कधी गयो नाही कधी आयो नाही अशापैकी स्थिती होते. म्हणजे घटना जी घडणार त्या घटनेचे अंदाज जे आपण बांधतो ते सगळे दृश्यावरून बांधतो. दृश्य हे तात्पुरत्या परिस्थितीचं असतं, त्यामुळे अपुरं असतं, पूर्ण कल्पनाच येऊ शकत नाही आपल्याला. म्हणून कधी भविष्याचा विचार करून कर्म करू नये. बुद्धी कर्मानुसारिणी. पण तो श्लोक सांगतो, तथापि मागच्या याच्याप्रमाणे बुद्धी होणार. तथापि सुधिया, ज्याची बुद्धी चांगली आहे त्याने सुविचार येईल पूर्वचा. मग असेल ते फसेल, त्याला इलाज नाही. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, आपली कल्पना अशी आहे, आपण जीवनाची एक कल्पना करतो सिद्धांतबद्दल. जीवन असं आहे, जीवन तसं आहे, थिअरी सगळी. बरं का? ती थिअरी सगळी जरी असली तरी मानवी जीवन त्या सिद्धांताप्रमाणे कधीही आजपर्यंत चाललं. हे तिसरं. अब चौथं आणि शेवटचं सांगतो आपल्याला. शेवटचं असं आहे, ते मात्र महत्वाचं आहे. ते मी फार शिकलो. नेहमी काय होतं, अज्ञात असं काहीतरी मानवी जीवनावरती अंमल गाजवत. याला इंग्लिशमध्ये दी अननोन यू कॅपिटल. देव नको, पण अज्ञात काहीतरी शक्ती काम करते यात शंका नाही. जर अज्ञात काम करते तर मग भांडण काय येते? अज्ञाताची इच्छा कळत नाही लफडत. आपलं जर खरी गोम असेल, गुरु कसं करतायत सगळे, परमात्मा सगळं करतोय, तोंडाने म्हणतो पण मनात माझ्या मनासारखं करावं हे असतं. आणि माझ्या मनासारखं करील का नाही याची खात्री नसते. मला 4 मुली झाल्या, मला मुलगा व्हावा आहे. खटपट करा, आमचं करा, तमचं करा, औषध पाणी करा, हे करा, ते सोनोग्राफी सगळे भानगडी स्थळ करा. काय सांगावं तुम्हाला. त्या मिड मध्ये एका बाईचं चित्र आलं होतं, युरोपियन शिकलेली बाई. ती आपलं गर्भाशय उष्ण देते. मुलगा नाही ज्यांना, त्यांना उष्ण देते. म्हणजे त्याचं लग्न झालेलं पण त्याला बायकोला त्याचं मूल होत नाहीये, तर ही ते आपलं भाड्याने देते म्हणतात तसं, म्हणजे मुलगा व्हावा म्हणून. काय परिस्थिती असते बघा. बरं, ते देऊन मुलगा होईलच त्याची खात्री नाही. अज्ञात म्हणून जे आहे ते अज्ञात इतकं गूढ आहे की त्याच्या इच्छेशी माझ्या इच्छेशी संघर्ष आहे. तुम्ही किती वापरणार तुमची शक्ती अज्ञाताची तोंड देताना? अरे, विश्व चालवणारी अज्ञात शक्ती तुम्हाला फू करून टाकेल. जसं समजा त्या काळ्या मुंग्या असतात ना, एका भांड्यावर आल्या तो फुंकली की उडून जातात, तशी तुमची काय शक्ती आहे त्या शक्ती समोर. मग याला उपाय काय आहे? हा जो संघर्ष आहे तो माझ्या मीमुळे आहे ना. हा माझ्या मीमुळे असलेला संघर्ष नाहीसा करण्याकरता माझा जो मी आहे हा मीच त्याग केला पाहिजे. बस, तू माझा नाहीच काय. आणि तिथे परमार्थाचं मर्म आहे. की मी नाही, तू करशील ते, तू देशील ते,
मीराबाईचं एक पद आहे की तू नेसायला देशील ते वस्त्र नेसेल, राहायला जागा देशील तिथे राहील, खायला देशील ते खाईल, तुला जे काय करायचंय ते कर. हा एकच मार्ग आहे. हा कठीण खरा, पण हा राजमार्ग असून हा 100% खरा ठरणारा आहे. कारण मी नाही, तू बोलशील ते नाही का. म्हणून माझ्या कर्तेपणाला दिवसेंदिवस करवत घेऊन चिरून टाकला पाहिजे. बरं, तर माणसाला सुख लागेल, नाही तर सुख लागणं अशक्य गोष्ट आहे. एवढं मी शिकलो, पण माझ्या बुद्धीच आहे, माझ्या जीवनात उतरलेलं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याला उपाय तोही मला माहिती आहे, पण अजून माझ्या जीवनात येत नाही. तो एक असा आहे. ते भाऊसाहेब होते, त्यांचा मुलगा 14 वर्षाचा मुलगा, आणि तिथेच महाराजांच्या जवळ ग्रस्त होते, त्यांची मुलगी ती 9-10 वर्षाची. आता खेळत असायचे हो कुठे. तेव्हा त्या ग्रस्ताला महारोग झालेला, लेप्रेसी. त्याची नख अशी पुआने भरलेली. महाराज पाहिजे, आज बरं आहे, बरं असं बायका माहिती, महाराज आपल्याला लागेल, आपण इतकं त्याला जवळ करून त्यांची सकाळी ते खेळत होते पोरं, आणि महाराज भाऊसाहेब आपल्या बापूला ही मुलगी चांगली आहे. होय महाराज म्हणाले, ऐका, तुम्हाला मुलगा मुलगी असले तर कल्पना येईल. बाप हा असा महारोग झालेला, त्याची ही मुलगी, आणि महाराज म्हणतात चांगली आहे. होय महाराज म्हणाले, आणि 2 दिवसात लग्न झालं. बरं का. तुम्ही म्हणलं भाऊसाहेब, अहो तुमच्या मनात कसं आलं नाही, तुम्ही हो कसं म्हणाला. अहो म्हणजे महाराज चुकतील कसे, हे उत्तर ऐकून ठेवा. हे ज्ञानेश्वरी शिकायची आहे. निवृत्तीनाथ म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज गेले, म्हणे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. तसं महाराज चुकतील कसे, आणि त्यांचा संसार सर्व झाला. त्या पोरीला काही झालं नाही, काही नाही, मुळे वाळली संपलं झाली. त्या अज्ञाताच्या बद्दल ते ज्ञानी आहे, माझं कल्याणाचंच करणार आहे, हे आतून वाटलं ना की काम संपलं. आणि ते मिळवायला नामस्मरणासारखा उपाय नाही नाही नाही. बरं, एवढा आपण करा बाबा. मला कल्पना आहे हे सगळं मी आपलं माझं म्हणून मानतो. माझं म्हणून नाही, अध्यात्म पाहिजे असेल तर हे सूत्र आहे. नामस्मरण करावं आणि करता तू आहे. बस, समर्थाने लालजुरामध्ये एवढं लिहिलं. शेवटी म्हणाले, अरे सगळं करणे जगदीशा असे, आणि ग्रंथकर्तृत्व काय आहे, माणूस कवित्व काय आहे, माणूस आहे. हा काय म्हणतोस तू, आहे का. किंबहुना सर्व अध्यात्मामध्ये सर्व गोष्टींचं पाप असेल तर मी करताय हा पाप आहे, तू करतोय. कितीही लहान गोष्ट असू दे, तू कर. मी रडेन पण तू कर, हे माझ्या अंगी येऊ दे. बरं, आपल्यावरती साधे प्रसंग असतात, नाही भयंकर प्रसंग असतात ते नाही म्हणत नाही, पण नाही तरी आपण बोंबलून शेवटी स्वस्तच बसतो ना. नाही, क्षमा करा, हा शब्द वापरणं बरं नाही. नाही का, चिडचिड करत पुन्हा बोलतोच बसतो रे याचा. मग नाही म्हणावं, रडून म्हणावं, वा तुम्ही फार चांगले केलं, रडताना तरी म्हणावं. काय करावं सांगा. आता आपलं ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणाला आम्हाला वेठीला धरले तुम्ही. नाही हो, हे शिकल्याशिवाय जीवनात सुख नाही. बघा काय प्रसंग येतात, काय कळतच नाही. आणि आपल्याला काय होतं हे डॉक्टरला कळत नाही. क्षमा करा, आपले डॉक्टर बसले जवळ, नाही मला उद्या म्हणायचं तुम्हाला औषध देत नाही म्हणून, तरी मला व्हायचं काहीच नाही. हो, अरे समजणारा तो बसला येते, असं काय करता. चालेल, महाराज हा म्हणाले, ज्याला उदाहरणच आहे. इतर भालचंद्र भाटोडेकर, हे दाजी भाटोडेकर आहेत ना, त्यांचे आजोबा, ते भाऊसाहेबांचे स्नेही. तेव्हा ते औंधला गेले होते. फार जुनी गोष्ट आहे. ते सर होते, त्या काळी फार मोठा मनुष्य होता तो. तेव्हा औंधहून येताना गोंडोल्यात उतरले आणि भाऊसाहेबांची भेट घेऊन जावे, महाराजांची गाठ पडेल आले. त्यांची बायको मेली होती, मला वाटतं का 2 बायका मेल्या होत्या. तेव्हा त्या आले, महाराजांना तपासलं. महाराजांच्या हातापायावर सूज झालेली होती आणि हात जायची अशक्य झालेलं होतं. तेव्हा त्यांनी महाराजांना तपासलं.
औषध पाणी लिहून दिलं, काय बाटल्या दिल्या औषधाच्या. महाराज जरूर घे ना म्हणलं, मी ऐकलं आपल्या आला बरं झालं, आपलं झालं, ते सगळं झालं, खायला ठरवले. आणि ते गेल्यावर काय म्हणाले, ज्याला आपल्या 2 बायका सांभाळत आलं नाही तो मला काय बरं करणार म्हणा. परमात्मा सांभाळतो ही भावना ठेवून डॉक्टरचं औषध घ्यावं. तो व्यवहार आहे, तो इतर माणसं असतात, हे असतात, ते असतात, तेव्हा ते करावं. पण मनात भावना ठेवे, हे अध्यात्माचं काम आहे. साधकाने असं वागावं, व्यवहार सांभाळावा, परंतु तो मर्यादेपर्यंत सांभाळा. बाकी मनामध्ये तू आणि मी, तुला काय करायचं ते कर, ती भावना ठेवून का. आता आपलं आलं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंत आपल्या निवृत्तीनाथांना म्हणाले की तू माझ्याकडून हे एवढं 9 अध्याय बोलून घेतले, काय माझी लायकी आहे, काय लीनता असेल हो, काय सांगत नाही. त्यांचा दृष्टांत आहे 17व्या अध्यायामध्ये असा गोड वाटतो. म्हणाले, फळली या तरूची शाखा, फळली या तरूची शाखा, सहजे भूमीची उतरे देखा. मी पुण्याला एकाच्या घरात पाहिलं, 2 याची हापूसची झाडं लावलेली. ते फार उंच वाढत नाही झाड, पण एकेकाला 5-5, 6 आंबे लागले की जास्ती कशी जमिनीकडे वाढते, ती फांदी वाढते ना. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं वागणं, बोलणं, चालणं त्या शाखेप्रमाणे गोडच आहे, नम्र आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अति लीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जनाला संतोष व्हावे. असा लीन मनुष्य पाहिला संतांना आनंद होतो. कारण अहंकार कमी नाही त्याच्या नाही का, तो कर्तव्याला चुकायचं नाही, पण अहंकार नाही त्याच्या, नाही का. तसं आता ते समरी सांगतात बरं का, ती थोडक्यात सांगतो आपल्याला काय आहे. आपल्याला 1-2 व्यवहाराच्या पाठीशी सांगतो. गीता म्हणते, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृत येत. अग्नीमध्ये समिधा घातल्यावर, लाकूड घातल्यावर ते जसं जळून जातं, त्याप्रमाणे ज्ञानाने कर्म जळतं बरं का. पण कर्म जाळायला अग्नी लागतो ना, होय ना. म्हणजे कर्म असलंच पाहिजे, त्याशिवाय अग्नी प्रज्वलित होईल का, नाही होणार. तसं कर्माशिवाय मनुष्य जीवन जगणं कर्म करावंच लागेल. फक्त फरक काय आहे, तो श्रीकृष्णाचा ना आपला. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये पदोपदी मी असं करीन, मी तसं करीन, पापापासून मुक्त करीन तुला, हे करीन आणि ते करून. अरे तू मी सोड म्हणून सांगतोय आणि पुन्हा मी करतोय. तर हा मी जो आहे कृष्णाचा, हा मी आपला मी नव्हे, यात फरक आहे काहीतरी. तो अहम ब्रह्मास्मी आहे, आम्ही अहम देहोस्मी, हा फरक आहे त्यामध्ये. आणि हे सगळे मर्म आहे गीतेचं. बरं, ते व्हायला काय करायला पाहिजे, असं आहे बघा. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे, जेव्हा अर्जुन म्हणाला की आपण काय लढणार नाही बुवा, तेव्हा तो त्या मनात काय म्हणाला, कृष्ण हा काय येणे डोक्यात आणलंय म्हणलं, हे म्हणजे सगळं विपरीतच घडलं की नाही. मग त्यांनी काय केलं, हे असं आहे, तसं आहे, आमका आहे, तमका आहे. अर्जुनाचं काही समाधान होईना. शेवटी त्याच्या बुद्धीतले सर्व विकल्प नाहीसे झाले. तू सांगशील ते मी करतो, करिष्ये वचनं तव, असं त्यांनी सर्टिफिकेट दिलं. तेव्हा म्हणाले, आता तू शरणी आहे मला, सर्व धर्मान परित्याज्य. कशी आपली स्थिती आहे. बुद्धी आली की संशय येणार, बुद्धी आली की तर्क येणार. ते शांत व्हायला त्याला तुम्ही शरणच जायला पाहिजे. माझी बुद्धी किती आपण सांगाल ते मी करणार, बरं हे व्हायला पाहिजे आतून. म्हणून विचार शांत होणं